श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलवरती. तर भक्तांनो, मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय भाग 19 त्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. तर चला पाहूया. नमस्कार भक्तांनो. श्री स्वामी समर्थ सारामृताचा 19वा अध्याय हा भक्ती, श्रद्धा, गुरुकृपा आणि ईश्वरनिष्ठ जीवनाचे महत्त्व अधोरेखित करणारा आहे. या अध्यायात श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तावर कशी कृपा करतात, त्यांच्या संकटाचे निवारण कसे करतात आणि भक्तांच्या मनातील शंका कशा दूर करतात याचे सुंदर वर्णन आढळते. स्वामींच्या प्रत्येक लीलामागे भक्तांना योग्य मार्ग दाखविण्याचा आणि त्यांचे आध्यात्मिक उन्नयन करण्याचा उद्देश असतो. या अध्यायात एका भक्ताची कथा सांगितली गेलेली आहे. हा भक्त मनाने चांगला असला तरी संसारात विविध अडचणींमुळे खूप चिंताग्रस्त झालेला होता. आर्थिक समस्या, त्याच्या कौटुंबिक कलह आणि मानसिक अस्थिरता यामुळे त्याचे जीवन दुःखी झालेले होते. अनेक उपाय करूनही त्याला समाधान मिळत नव्हते. शेवटी त्याने श्री स्वामी समर्थांच्या चरणी शरणागती पत्करली. भक्त जेव्हा अक्कलकोट येथे स्वामींच्या दर्शनासाठी येतो तेव्हा त्याच्या मनात अनेक प्रश्न आणि शंका असतात. परंतु स्वामी समर्थ हे सर्वज्ञ असल्यामुळे त्याच्या मनातील विचार त्याचे काहीही न सांगता ओळखतात. स्वामी त्याला काही साधे पण अत्यंत अर्थपूर्ण शब्द सांगतात. त्या शब्दांमुळे भक्तांच्या मनातील भीती दूर होते आणि त्याला नव्या आशेचा किरण दिसू लागतो. या प्रसंगातून स्वामी समर्थाचा एक महत्त्वाचा उद्देश मिळतो की भक्ताने कोणत्याही परिस्थितीत धैर्य सोडू नये. संकटे ही जीवनाचा भाग आहेत, परंतु त्याच्या मनात ईश्वराविषयी अढळ श्रद्धा असते. त्याचे रक्षण स्वतः परमेश्वर करतो. स्वामी समर्थ नेहमी सांगत असत की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा संदेश आजही लाखो भक्तांना आधार देतो. अध्यायात पुढे असे वर्णन येते की त्या भक्ताने स्वामींच्या सांगण्यावरून नामस्मरण आणि सेवा सुरू केली. हळूहळू त्याच्या जीवनातील अडीअडचणी कमी होऊ लागल्या. ज्या कामामध्ये सतत अडथळे येतात ती कामे यशस्वीपणे पूर्ण होऊ लागली. घरातील वातावरण शांत झाले आणि त्यांच्या मनालाही समाधान प्राप्त झाले. या घटनेतून स्वामी समर्थ नामस्मरणाचे महत्त्व पटवून देतात. मनुष्य कितीही विद्वान किंवा सामर्थ्यवान असला तरी त्याच्या जीवनात काही समस्या येतातच. त्यावेळी भक्त मानवी प्रयत्नावर अवलंबून न राहता ईश्वराचे स्मरण करणे आवश्यक असते. नामस्मरणामुळे मन शुद्ध होते, विचार सकारात्मक होतात आणि संकटांचा सामना करण्याची शक्ती प्राप्त होते. तसेच 19व्या अध्यायात स्वामी समर्थांच्या करुणामय स्वभावाचेही दर्शन घडते. ते कोणत्याही जाती, धर्म, पंथ किंवा आर्थिक स्थितीचा विचार न करता त्यांच्या दृष्टीने सर्व भक्त समान होते. जो कोणी प्रामाणिक भावनेने त्याच्या चरणी येईल त्याला तो योग्य मार्गदर्शन आणि कृपा प्रदान करतात. या अध्यायात एक महत्त्वाची शिकवण अशी आहे की गुरूवर पूर्ण विश्वास ठेवणे आवश्यक आहे. अनेक वेळा भक्तांना गुरूंचे वर्तन किंवा आदेश जमत नाहीत, परंतु
गुरु जे काही करतात ते भक्तांच्या कल्याणासाठीच असते. त्यामुळे शंका न ठेवता गुरूंच्या आज्ञेचे पालन करावे. श्रद्धा आणि सबुरी यामुळेच गुरुकृपेचा लाभ मिळतो. स्वामी समर्थ भक्तांना अहंकारापासून दूर राहण्याचा उपदेशही करतात. अहंकारामुळे मनुष्य स्वतःला सर्वश्रेष्ठ समजू लागतो आणि ईश्वराला विसरतो. परंतु खरे ज्ञान म्हणजे नम्रता. जो नम्र असतो त्याच्यावर ईश्वराची कृपा सहज होते. या अध्यायातील अनेक प्रसंग नम्रतेचे महत्त्व स्पष्ट करतात. संसार करताना धर्म, सत्य आणि प्रामाणिकपणा यांचे पालन करणे किती आवश्यक आहे हेही या अध्यायात सांगितले आहे. अन्याय, खोटेपणा आणि स्वार्थ यांचा मार्ग तात्पुरता लाभ देऊ शकतो, पण शेवटी दुःख निर्माण करतो. त्याउलट सत्याचा मार्ग सुरुवातीलाच कठीण वाटला तरी तो शेवटी आनंद आणि समाधान देतो. या अध्यायात भक्तीचे खरे स्वरूपही स्पष्ट केले गेले आहे. केवळ पूजा, आरती आणि धार्मिक विद्या करणे म्हणजे भक्ती नव्हे, तर मन, वचन आणि कर्माने ईश्वराशी एकरूप होणे ही खरी भक्ती आहे. दुसऱ्याबद्दल प्रेम, दया, क्षमा आणि सेवाभाव ठेवणे हेही भक्तीचेच स्वरूप आहे. स्वामी समर्थांच्या लीलांमुळे भक्तांचा आत्मविश्वास वाढतो. भक्ताला समजते की जीवनातील प्रत्येक घटना ईश्वराच्या इच्छेनुसार घडते. त्यामुळे दुःखात खचून न जाता आणि सुखात गर्विष्ठ न होता समभावाने जीवन जगावे. तसेच अध्यायाच्या शेवटी भक्तीच्या कृपेचा प्रत्यक्ष अनुभव येतो. त्याच्या जीवनातील अंधार दूर होतो आणि त्याच्या मनात श्रद्धेचा दीप प्रज्वलित होतो. तो स्वामी समर्थांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो आणि आयुष्यभर त्याचे नामस्मरण करण्याचा संकल्प करतो. तसेच अध्याय 19 ची मुख्य शिकवणे मी तुम्हाला सांगत आहे. त्यामधील पहिले मुख्य शिकवण म्हणजे संकटांमध्ये धैर्य आणि श्रद्धा सोडू नये. शिकवण क्रमांक 2, गुरूवर पूर्ण विश्वास ठेवावा. शिकवण क्रमांक 3, नामस्मरण हे सर्व दुःखांवर प्रभावी औषध आहे. स्वामींची शिकवण 4, अहंकाराचा त्याग करून नम्रता स्वीकारावी. 5, सत्य, प्रामाणिकपणा आणि धर्माचे पालन करावे. 6, सर्वांशी प्रेमाने आणि दयाळूपणाने वागावे. 7, ईश्वरावर विश्वास ठेवणाऱ्यांचे रक्षण निश्चित होते. गुरुकृपेमुळे अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ सारामृताचा अध्याय भाग 19 हा भक्तांच्या जीवनातील श्रद्धा, संयम, भक्ती आणि गुरुनिष्ठा वाढवणारा अत्यंत प्रेरणादायी अध्याय आहे. हा अध्याय वाचल्याने मनात सकारात्मकता निर्माण होते आणि श्री स्वामी समर्थावरील विश्वास अधिक दृढ होतो. श्री स्वामी समर्थ या नामाचा अखंड जप करणाऱ्यावर स्वामींची कृपादृष्टी सदैव राहते. हा या अध्यायाचा मुख्य संदेश आहे. श्री स्वामी समर्थ. तर भक्तांनो, श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय भाग 19 याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर भक्तांनो, पुढचा अध्याय पाहण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून मी जी सोडलेली माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळेल. श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.